काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तिघांचे मृतदेह डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच ॲम्ब्युलन्स मुंबई विमानतळातून बाहेर पडल्या। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये काही वेळात आणण्यात येईल। काश्मीरमध्ये सहलीसाठी गेले असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झालाय। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। निकेश, नक्कीच डोंबिवलीतल्या तीनही पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते मुंबई विमानतळावरून मुंबईच्या दिशेने यायला निघालेलं आहे आणि त्याआधीच डोंबिवलीतलं हे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये तयारी देखील अंत्यसंस्काराची करण्यात आलेली आहे। संपूर्ण डोंबिवलीकर वासीय जे आहेत ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अतुल मोने असतील, हेमंत जोशी असतील आणि संजय लेले यांचं ह्या तिघांचंही पार्थिव जे आहेत ते या डोंबिवली शहरामध्ये आणलं जाणार आहे। या मैदानामध्ये त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने डोंबिवलीकर जे आहेत ते या मैदानामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। अनेकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत। अनेक डोंबिवलीकर जे आहेत या तिघांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम या तिघांचे पार्थिव जे आहेत ते त्यांचं जे डोंबिवलीतलं जे राहतं घर आहे त्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव नेण्यात येणार आहे। त्यानंतर या मैदानामध्ये त्या तिघांचं पार्थिव घेऊन आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहेत आणि ह्या अंत्ययात्रेमध्ये संपूर्ण डोंबिवलीकर जे आहेत ते सहभागी होणार आहेत। काही वेळातच आता ह्या तिघांचं पार्थिव जे आहेत ते या डोंबिवलीतल्या या मैदानात आणण्यात येणार आहेत आणि डोंबिवलीकरांकडनं या तिघांनाही अतुल मोने असतील, संजय लेले असतील आणि हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे। पोलीस प्रशासनाचं पथक जे आहे ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं आहेत। त्यांचे नातेवाईक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात ज्या वेळेला हे तिघांचं पार्थिव या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला अंत्यसंस्कार होणार आहेत आणि अंत्यविधीला देखील सुरुवात होणार आहे। निकेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।